नमस्कार. तुमचं नाव काय? यश सकते. संपूर्ण नाव तुमचं? यश राजेंद्र सकते. तर जे समोर आपण पाहतात ते ब्रीड कोणत्या जातीचे आहे? जर्मन शेपर्ड आहे. जर्मन शेपर्ड. किती वर्षाची ब्रीड आहे? 2. दोन अडीच वर्षाचे असेल. आणि ते पिल्लू दिसतंय ते तिचंच आहे काय? हो. बरं बरं बरं. काय सांगू शकता या ब्रीड बद्दल? तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे कसे आहे? ॲग्रेसिव्ह आहे का प्रेमळ आहे तसं? तशी म्हणा गेले तर लॉयल आहे. हां, म्हणजे जर कोण असा बाहेरचा जर कोण दिसला तर मग जरा अग्रेसिव्ह होती जरा, वेगळं कोण असं दिसलं तर ॲग्रेसिव्ह होते. पण घरातल्यांना नाही करत. बरं 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 बरं. आणि ब्रीडचं सांभाळ म्हणजे कसा करावा लागतोय? म्हणजे त्याला महिन्यातनं एकदा आंघोळ घालायला लागते. बरं बरं आठवड्यात त्याची केस विचारायला लागते ते. बरं बरं. म्हणजे त्याला खायला घरातलं देत देत बाहेरचं पण घालायचं. बाहेरचं म्हणजे पेडिग्री वगैरे असं? हो. ते कॅल्शियमसाठी काय वापरता? कॅल्शियम साठी ते गोळ्या आहेत ते या बरं, मेडिकल मधून जे टॉनिक उपलब्ध होईल ते आणले वापरताय. पिल्लू किती महिन्याचं आहे साधारण? पिल्लू आता आहे 3 महिन्याचं. मग हे घरी ठेवलंय का आपलं तुम्ही विक्री करायची? नाही विक्री करायची. कोणत्या कोड मध्ये येते आपली मादी? डबल कोट मध्ये त्या. आणि दुसरं तुम्ही काय सांगू शकाल या ब्रीड बद्दल? तुम्ही तुमचा स्वतःचा अभिप्राय काय या ब्रीड बद्दल? म्हणजे अशी एवढी पण शांत आहे जरा, म्हणजे ऐकते सांगितलेलं. परत जसं त्याला सवय लावल आता बोलवा बघू काय कसे ते. हे राधा इकडे. जशी त्याला सवय लावल तशी ती. राधा इकडे. अरे वा, ऐकते म्हणजे शिकवले तिला छान. हो. गोलू. अरे वा, ह्याला पण शिकवलंय काय? हो. अरे वा 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 वा. मालकांचं नाव कळेल का? मालकांचं नाव ऋषिकेश पोळ आणि गणेश पोळ. हो. अरे वा, धन्यवाद. तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि शाळेला कितीला दोघं पण? मी 8वीला आहे. हा, यो 6वीला. बरं बरं. मामा भांजेची जोडी आहे ना? हो. मामा कोण भांजा कोण? मी मामा यो भाचा आहे. बादचा आहे हो. का? शिक्षणात कशी कशी प्रगती काय? हाय चांगले. शिक्षण सुद्धा घ्या, हो. कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणलेत की शिक्षण हे वाघिणीचं काय आहे? दूध आहे. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.